मला वाटतं कोर्टानं सेशन कोर्टानं निर्णय दिल्यानंतर या ठिकाणी सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जर सांगितलं असेल तर मला वाटतं सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीनं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेच्या दृष्टीनं जनतेसाठी हे त्या ठिकाणी योग्य आहे। आता त्याबद्दल त्यांचं मंत्रिपद का नाही काढलं किंवा मंत्रिपद आहेत किंवा कसं या संदर्भात कदाचित ते कोर्टात जाणार असतील किंवा टप्प्याटप्प्यानं सुद्धा भूमिका या ठिकाणी सरकार घेणार असेल आणि म्हणून मला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद किंवा अभिनंदन करावं लागेल की एखादं पब्लिकच्या मनामध्ये एखाद्या विषयावर किंवा कोर्टाने काही निर्णय घेतल्यावर वाट न बघता त्यांनी तात्काळ निदान खातं बदलून त्या ठिकाणी दखल घेतल्याचं दाखवून दिलंय आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भामध्ये बाकी मंत्रिपदाचं काय असेल ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील। दरेकरजी, आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेजी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। दानवेजी, आपण पाहतो दरेकर सर म्हणतात की हा निर्णय योग्य आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांचं खरं तर अभिनंदन करायला हवं, कौतुक करायला हवं की लगेचच या ठिकाणी त्यांनी हा निर्णय घेतला। या सगळ्या प्रकरणानंतर आरोप झाल्यानंतर लगेचच त्यांनी निर्णय घेतला असं दरेकर म्हणाले। काय आपली पहिली प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? मला असं वाटतं याच्यात मुख्यमंत्र्यांनी फार मोठं काम केलं नाही। मुख्यमंत्री माणिकराव कोकाटेंना पूर्णपणे वाचविण्याचा प्रयत्न करताय। माननीय प्रवीण भाऊ जे आहेत यांनी मला एकच सांगावं की ज्या वैधानिक पदावर राहिलेल्या व्यक्तीला शिक्षा होते त्याला ताबडतोब हे वैधानिक पद सोडावं लागतं किंवा त्याचं पद काढून घ्यावं लागतं। मागच्या काळामध्ये सुनील केदार जे काँग्रेसचे आमदार होते, मंत्री होते, यांच्यावर अशा पद्धतीनं शिक्षा ठोठावल्यानंतर एका दिवसात 24 तासाच्या आत त्यांना त्यांच्या वैधानिक पदावर मुक्त केलं होतं। राहुल गांधी यांना सुद्धा असंच एक मागच्या काळात एक कोर्टाने शिक्षा सुनावली होती। 24 तासात त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे। आम्ही जे म्हणतो संविधान वाचवण्याचा जे विषय बोलतो तो हा आहे की मग माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? खरं तर माणिकराव कोकाटेंना अटक वॉरंट आहे, ज्या मंत्र्याला अटक वॉरंट आहे तो मंत्री या मुख्यमंत्र्याच्या सरकारमध्ये आहे। हे मला वाटतं प्रवीण भाऊ वरून फॉर्मल प्रतिक्रिया देत असते, मला कळतं, माझं त्यांचे चांगलं आम्ही मित्र आहोत, पण मला असं वाटतं अशा ठीक आहे ना, दागी मंत्री आहे, यांचा राजीनामा घेतला पाहिजे, आमदारकीतून मुक्त केलं पाहिजे। त्यांना जर वरती कोर्टात जायचं, वरती कोर्टाने त्यांच्या बाजूने उद्या निर्णय दिला तर ठीक आहे, त्यांना पुन्हा रिएस्टेट करता येतं, परंतु आता कायदा काय सांगतो हा महत्वाचा आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे। दरेकरजी, दानवेजींची प्रतिक्रिया आपण ऐकली, काय उत्तर आहे आपलं याच्यावर? नाही, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जर त्यांना खातं जरी बदललं नसतं तरी त्या ठिकाणी आपण टीका केली असते की यांना खात्यासाठी त्या ठिकाणी चिटकून बसलेत। आता पहिल्या टक्क्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लगेच निर्णय घेतलेला, अजितदादांनी निर्णय घेतलाय आणि निदान त्यांच्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या त्या काढून घेतल्यात। आता कदाचित त्यांना नॅचरल जस्टिससाठी अवकाश दिला असेल किंवा त्यांनाही काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, परंतु एक ठिकाणी आपण सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे की बाबा कसलाही विचार न करता, नाहीतर जर अशा प्रकारचा कुठलाच निर्णय घेतला नसता तर उद्या टीका टिप्पण्या झाल्या असत्या की बघा असं झालंय तरी कुठल्याही प्रकारची सरकारने दखल घेतली नाही, या सरकारला काही पडलेलं नाही। आणि त्याच्यामुळं अंबादास दानवेंचं म्हणणं त्या ठिकाणी रास्त जरी असलं तरी शेवटी त्यांनाही संधी दिली पाहिजे, नॅचरल जस्टिस आहे। परंतु मला वाटतं की टप्प्याटप्प्याने योग्य तो निर्णय त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी अजितदादा त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे। मात्र दरेकरजी, हा निर्णय घ्यायला उशीर झाला असं आपल्याला वाटतं का? नाही, कसं असतंय बघा, शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत, 3 लाखच्या वर मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे झटकट लगेच निर्णय त्या ठिकाणी घेणं घाईचं ठरतं आणि उद्या कायद्याच्या चौकटीत